कोणत्याही गोष्टीमध्ये जर का प्रगती तुमची थांबलेली असेल, कॉलेजमधली असेल, व्यवसायातली असेल, नोकरीतली असेल, किंवा तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला पुढे जायचं आहे आणि ती प्रगती तुमची थांबलेली आहे किंवा मनासारखी होत नाहीये, तर अशांसाठी एक उपाय सांगत आहे. उपाय अगदी घरगुती आहे. त्यासाठी रविवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सूर्याला रोज एक लोटा भरून पाणी घालायचे आहे. तांब्याचा लोटा भरून घ्यावा. त्यामध्ये हळदीचं जे कुंकू आपण करतो किंवा विकत सुद्धा मिळतं, ते हळदीचं कुंकू एक चिमूटभर कुंकू घालावं. लाल रंगाचं फूल घालावं. आता फूल नसेल तर एक 4-5 गुलाबाची फुलं आणून त्याची पाकळ्या बनवून ठेवाव्यात. 2 पाकळ्या त्यामध्ये टाकाव्यात आणि सूर्याला ते पाणी सकाळी 9च्या आतमध्ये तुम्हाला सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे. अर्घ्य देताना सूर्यनारायणाचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. किमान 12 वेळा, 21 वेळा असा मंत्र म्हणावा. जमल्यास 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. नंतर एक हळदीचा तुकडा म्हणजे हळकुंड घ्या. हळकुंडाचा एक तुकडा आणि त्याच्याबरोबर 2 वेलची ह्या तुम्हाला तुमच्या सोबत रविवारच्या दिवशी तुमच्या सोबत त्या ठेवायचं आहे. एक रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सोमवार येतो तेव्हा आंघोळ वगैरे झाल्यानंतर, तुमची पूजा झाल्यानंतर तो हळदीचा तुकडा आणि 2 वेलची कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन ठेवून यायचं आहे. अचानक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, करिअरमध्ये तुम्हाला रस्ते सापडत जातील, समाधान हे सापडत जाईल. आपोआप काहीतरी कुणीतरी भेटेल, मार्ग निघेल, थांबलेली प्रगती तुमची सुरू होईल. नोकरीमध्ये जर असाल, तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तरी सुद्धा हा उपाय करू शकता. एखादा व्यक्ती वारंवार एकच विषय घेऊन जर का नापास होत असेल, त्याने सुद्धा हा उपाय करायला काहीच हरकत नाहीये. तो सुद्धा त्याचे मार्ग सापडतील, त्याचा बरोबर जो विषय राहतोय तो मार्गी लागेल आणि हे होईल. एखादी कोर्ट केस आहे, तिचा निकाल लागत नाहीये, त्यासाठी सुद्धा हा उपाय करा. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या थांबल्यासारख्या वाटतायत, स्टक झाल्यासारख्या वाटतायत, त्यांनी हा उपाय जरूर करा आणि अनुभव मात्र मला जरूर कळवा. कोणतेही उपाय इथे जे सांगते ते अनुभव सिद्धच उपाय असतात. जय भवानी.